आत्ताची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते माध्यमाशी बोलताना बोलले आहेत, की पत्रकारांनी एक त्यांना प्रश्न विचारला, की राज ठाकरे यांना तुम्ही सोबत घेणार का? त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, की पालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना आम्ही सोबत घेऊ. नक्कीच त्यांनी जर आमच्यासोबत येणं पसंत केलं, तर त्यांना आम्ही सोबत घेऊ. आणि तसं पण त्यांनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा आम्हाला दिला होता. त्यामुळं आणि आमच्या विरोधात लढण्याचं कारण म्हणजे महायुतीमध्ये विधानसभेला 3 पक्ष होते आणि चौथा पक्षासाठी जागा नव्हत्या. त्यामुळे त्यांना सोबत घेतलं नाही. पण पालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे आमच्यासोबत आले, तर त्यांना नक्कीच आम्ही सोबत घेऊ, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं आहे, की त्यांच्या मताचा आम्हाला लोकसभेला नक्कीच फायदा झाला आहे. ते विसरून चालणार नाही. त्यामुळं राज ठाकरे यांना आम्ही सोबत घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. विधानसभेला त्यांना पण पक्ष आहे आणि त्यांचे पण नेते मंडळी काम करत आहे. त्यामुळं ती आमच्या विरोधात त्यांना लढणं कामच होतं. त्यामुळे त्यांनी ते लढलं आहे. त्यांच्या जागा नाही आल्या पण ठीक आहे, पण अशा गोष्टी होत असतात. त्यांना पण पक्ष असल्यामुळे त्यांना पण जागा द्याव्याच लागतात आणि पालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना आमच्यासोबत घेण्याचा प्रयत्न करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.